कारण तिथे 250 नोकऱ्या तयार होतील। त्या 250च्या 250 नोकऱ्या आज तुम्हाला मी शब्द देतो, आपल्या शिक्षणाच्या आधारावर गिरणी कामगारांच्या वारसांनाच त्या नोकऱ्या मिळतील, हा शब्द तुम्हाला देतो मुंबईमध्ये। त्याच्यामुळे तुम्ही काही टाळ्या जोरात वाजवल्या नाही याचा अर्थ तुम्हाला वारसाला मुंबईत पाठवायचं नाही। आता तेजस बसलाय दररोज, कुठे गेला तो? त्याच्यामुळे मुंबईत 30% गिरणी कामगारांचं दुर्दैवाने निधन झालं आणि त्या दुर्दैवाने निधन झालेल्या गिरणी कामगारांचा वारस आहे। वारसाच्या बाबतीमध्ये छोटासा कार्यकर्ता आहे पण खूप मेहनत करतो, तेजस कुंभार। त्याला मी पटवून सांगितलं की अरे बाबा रे, कदाचित तुला माहिती नसेल की जे गिरणी कामगार इथे बसले ते खरा जर एजंट तुम्ही पकडलात तर तुम्हाला मी 50,000 रुपये इनाम देईन। त्या एजंटला जेलमध्ये घालू आपण। एकही एजंटला तुम्ही पैसे देऊ नका। आता बघा, टाळ्या वाजवतच नाही। त्या वेळेला संपूर्ण गिरण्यांच्या जमिनीच्या मोकळ्या जमिनीपैकी 1/3 जमीन गिरणी कामगाराला घराला द्यायचं निश्चित केलं। तो नियम होता 58A चा, बरोबर आहे ना? करत असताना आम्हा सगळ्यांना सुद्धा घर तुम्हाला मिळेल। इथं 1.5 लाखाच्या घराला ग्रामपंचायतच्या सरपंच पाठीमागनं माणसांना एरजाऱ्या मारा लागतात। इथं 1.5-2 कोटीचं घर द्यायचं भाग्य जर मला मिळालं तर तुम्ही त्या घरात जाल, पण तुमच्यासाठी आम्ही सगळेजण सुद्धा काहीतरी उपयोगाला पडलो। याचा एक वेगळा एजंटांची इतकी मोठी साखळी आहे की आमच्या गिरणी कामगाराला घर मिळालं तर त्याचा बाजार सुद्धा बाहेरच्या बाहेर मुंबईत करणारे लोक आहेत। पण माझी आपल्या सर्वांना तळमळीने विनंती आहे, आम्ही सगळेजण हे तुमच्याच घरातली मुलं आहोत। फक्त एकच काम करा, हे घर जे मिळणार आहे, जे मिळवायचं आहे ते कुणाला विकायसाठी नाही, तुमच्या भविष्य काळातली मोठी पुंजी आहे। माझा एक प्रश्न तुम्हा सगळ्यांना आहे की इथे आज असलेल्या गिरणी कामगारांपैकी किती जणांनी फॉर्मच भरले नाहीत? हात वर करा। फॉर्मच भरले नाहीत। बघा, संख्या फार कमी आहे। आणि ज्या गिरणी कामगारांनी फॉर्म भरले आहेत पण आपल्याकडे गुलाबी पासच नाही, असे किती जण आहेत? गुलाबी पास बघा, हळूहळू नाही, वरती करा हात। गुलाबी पासच माहिती नाही, हरवला, खाली करा। ज्यांनी 240 दिवस भरले 1/82 नंतर, त्याची सुद्धा किंमत कमी नाही आहे। मगाशी दिघे साहेबांनी किंवा कोणीतरी उल्लेख केला, मला वाटते प्रकाश रावांनी, कोण पनवेलच्या 320 स्क्वेअर फुटाच्या घराची किंमत गिरणी कामगाराला 6.5 लाख रुपये आहे, तिथे ती 55 लाख रुपये आहे। आता नवीन जी घरं आपण तयार करतो आहोत त्या नवीन घरांची किंमत सुद्धा 65 लाख रुपये आहे। तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे की पहिला संप कधी झाला? 82ला नाही झाला, 26 नोव्हेंबर 1981, बरोबर आहे? इथे बसलेत सुर्वे साहेब, कुठे गेले? आमच्या घरातनच त्या संपाचा निर्णय झाला। त्यावेळेला शिवसेना प्रमुख आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरेजींच्या नेतृत्वामध्ये गिरणी कामगार सेना उभी झाली। त्याचं नेतृत्व करणारे डिलाईल रोडचे पहिले नगरसेवक श्री बबन दारवटकर आणि पांडू राणे या दोघांनी मिळून पहिला शिवसेनेसाठी स्ट्राईक दिला होता। त्याचा कालावधी होता, त्याची तारीख होती 26 नोव्हेंबर 1981, बरोबर आहे? ज्यांना माहिती आहे त्यांना, बरोबर ना? आणि मग 1981चा संप आपण मागे घेतला आणि 1982चा संप स्वर्गीय दत्ता सामंत यांच्या नेतृत्वामध्ये पुढे गेला। मला माहिती आहे ना गिरणी कामगार काय आहे, पण तुम्ही संधीच उशिरा दिली मला। त्या सचिन अहिरच्या नादामध्ये 15 वर्ष माझी गेली। ती पहिली तुम्ही दिली असती ना 2004च्या निवडणुकीत मला, तर तुम्हाला आता घरं मिळाली असती आणि तुमच्या घरी आम्ही चहा प्यायला आलो असतो। तुम्ही त्या RMMSच्या नादामध्ये गेले, तिकडे गेले। जाऊ दे, चला, तुम्ही गेलात तरी आम्ही विसरलो नाही, तुमच्यासाठी काम करत राहू। आणि मग तो वळकटी घेऊन ती वळकटी बांधायचा, ती पण आपली रशी कुठची, साधी रशी, आणि ती रशीने बांधलेली वळकटी घेऊन डोक्यावर घेऊन तो बिचारा स्टेशनला उभा राहायचा, तो गिरणी कामगार। आणि हे भाषण काही मी राजकारणासाठी करत नाहीये, हे भाषण इथे हृदयातून करतोय तुमच्यासाठी। प्रकाश भाऊंना कधीतरी मी इतिहास सांगणार आहे।
आणि त्या सुंदर गल्लीमध्ये फक्त मी आणि गोपीनाथजी आम्ही दोघेच जायचो भाषण करायला. आणि मी म्हणायचो हे मामा आणि भाचे हे संपूर्णपणे आपल्या गिरणी कामगाराला उद्ध्वस्त करतील. आता मामा गेला जेलमध्ये आणि भाचा गेला शिवसेनेमध्ये. गेला की नाही? हो प्रकाशराव, तुमच्या शिवसेनेत नाही आला, नशीब आहे. बरोबर की नाही? आणि त्याच्यामुळे या खटाव मिलची जमिनीचा जेव्हा विकास झाला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बायकाळ्याच्या कोपऱ्यावर, आणि खटाव मिलमध्ये उंच टॉवर उभे राहिले, पण एकही स्क्वेअर फूट आपल्या गिरणी कामगाराला दिलं नाही. बघा देव सुद्धा कसा असतो. त्याच्यामुळे या सगळ्या कारभारामध्ये त्या खटाव मिलची जमीन निघाली बोरिवलीमध्ये. आणि किती एकर निघावी? 40 एकर. नशिबाने त्या जमिनीवर बांधकामच नाही आहे. आणि म्हणून मी म्हटलं की मुख्यमंत्र्यांचे आपल्याला आभार का मानायचे आहेत की या अधिवेशनामध्ये मी तुम्हाला शब्द देतो, मी आणि प्रकाशराव जीवाच्या आकांताने 58A रद्द करून तुम्हाला निर्णय देऊ, हा विश्वास तुम्हाला मी देतो. तुम्हाला 58A थोडा कळायला कठीण जाईल, पण जे हुशार आपले गिरणी कामगार आहेत तुम्हाला कळेल की इंडिया युनायटेड मिल नंबर 2 आणि 3 काळा चौकी, या इंडिया युनायटेड मिल नंबर 2 आणि 3 मध्ये सरकारने म्युझियम आणलं. आता 15 एकरची जमीन, काळा चौकी सारख्या लालबागच्या कोपऱ्यावर गेल्यानंतरची ती जमीन, आणि त्या जमिनीवर साधारणपणाने आपल्या गिरणी कामगाराच्या 5000 घरांची निश्चिती होते. आपल्या शिक्षणाच्या आधारावर गिरणी कामगारांच्या वारसांनाच त्या नोकऱ्या मिळतील, हा शब्द तुम्हाला देतो मुंबईमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही काही टाळ्या जोरात वाजवल्या नाही याचा अर्थ तुम्हाला वारसाला मुंबईत पाठवायचं नाही. आता तेजस बसलाय, दररोज कुठे गेला तो. त्याच्यामुळे मुंबईत त्यांना घरं जर मिळाली तर आपल्याला नोकरी सुद्धा मिळेल. आणि मग खटाव मिलचे कामगार किती आहेत? तर 6800. तुम्ही खटावचे आहे? बस तुम्हाला बोरिवलीमध्ये घर देणार म्हणजे देणार. खटावचे जेवढे लोक आहेत तेवढे. तुम्ही तक धरा फक्त, आणि त्यांच्या नादाला नका लागू. 2004 ते 14 वाले समजलं ना तुम्हाला? ती येतील हळूच. हा फॉर्म भरा, 200 रुपये द्या, 500 रुपये द्या. दुसरी गोष्ट, मुंबईमध्ये जेवढ्या जमिनी आता उपलब्ध आहेत, ज्या जमिनीवरचा 58A चा कायदा माननीय मुख्यमंत्र्यांनी रद्द केला, त्याच्यानंतरच्या उपलब्ध होणाऱ्या जमिनीवर मुंबईमध्येच घरं बांधू. ज्या लोकांना मुंबईत घरं पाहिजे आहेत आणि ते वाट बघायला तयार आहेत, त्यांना मुंबईतच घरं देऊ. हा एक निश्चित आपण कायदा त्याच्यामध्ये आणणार आहोत. आता विचार असा येतो की 2012च्या नंतरची 2016ची कोण पनवेलची लॉटरी, तुमच्यापैकी अनेकांनी कदाचित त्याच्यामध्ये पैसे भरले असतील. कोण पनवेलला त्याच्यामध्ये विकल्प दिला होता की कोण पनवेलला ज्यांना घरं पाहिजेत त्यांनी घरं घ्या. अनेक लोकांनी त्याच्यामध्ये म्हटलं आम्हाला घरं चालतील कोण पनवेलला. 6-6.5 लाख रुपये लोकांनी भरले. असे 500 लोक होते त्या काळी 17-18ला. पण त्या घरांची निश्चिती पात्रतेमुळे रखडली. आता ज्यांनी कोणी ही पात्रता ठरवली त्यावेळेला, हे काही शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये झालं नाही. मला असं सांगा, लॉटरी लागली आणि त्याच्यानंतर पात्रता करायची, याच्यातच हा सगळा खेळ रखडला. आणि मग कोण पनवेलला ज्यांनी पैसे भरले 2018-19 मध्ये, त्यांना आतापर्यंत घर मिळालं नाही. बँकेचे हप्ते सुरू झाले, पण त्याच्यामध्ये असा निर्णय आता आम्ही घेणार आहोत की जेव्हा तुम्हाला हे कोण पनवेलचं घर आता या दसऱ्याच्या नंतर आपण देणार आहोत, 4 वर्ष जर तुम्हाला झाली असतील पैसे भरून, तर पुढच्या 4 वर्षाचा मेंटेनन्स हा तुम्हाला माफ करण्यात येईल. त्याच्यामुळे तुम्हाला एकही रुपया तिथे भरावा लागणार नाही. खटाववाल्यांनी टाळी नका वाजवू, खटावला वेळ आहे. दुसरा मुद्दा राहतो की रांजगोळीची घरं. गिरणी कामगारांच्या अनेक समित्यांनी याच्यामध्ये मागणी केली की अनेक गिरणी कामगार रायगडला सुद्धा वास्तव्याला आहेत, अनेक गिरणी कामगार महाडला सुद्धा वास्तव्याला आहेत. त्यांना कोण पनवेल
शेलू कोल्हेची घरं मिळाली तरी चालतील, म्हणून ती 2417 घरं जशी कोण पनवेलची आहेत तशी 2521 घरं तयार आहेत. आता मुंबईमध्ये घरं जी उपलब्ध होतील, जसं खटाव मिलचं घर उपलब्ध झालं पुढच्या 2 वर्षामध्ये, तर बोरिवली सारख्या ठिकाणी एका बाजूला नॅशनल पार्क, किमान 7000 घरांची निर्मिती त्या जमिनीवर होऊ शकेल आणि गिरणी कामगाराला खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये घर मिळेल. इंडिया युनायटेड मिल नंबर 2 आणि 3 त्याच्यामध्ये घराची निर्मिती होऊ शकेल. जी घरं NTCच्या जमिनीवर गिरण्यांच्या चाळी आहेत, तुम्ही अनेक लोक गिरण्यांच्या चाळीमध्ये राहत होतात असं कागदोपत्री पुरावा आहे, ते खरं पण नसेल, पण गिरण्यांच्या जमिनीवरच्या NTCच्या चाळी याच्यामध्ये जो गिरणी कामगार राहत होता, ज्याच्या नावावर घर होतं, त्याला ह्याच्यातनं अपात्र केलाय हे माहिती आहे तुम्हाला. पण आता NTCचा सुद्धा विकास आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींनी म्हटलंय की याचा विकास करून गिरणी कामगारांसाठी ही घरं द्या. त्यामुळे ती घरं सुद्धा आता आपल्याला नवीन पद्धतीने बांधून तुम्हाला द्यावी लागतील. आता ऑनलाईनमध्ये होत आहे काय, तर अनेक लोक असे येतात की त्यांनी फॉर्मच भरले नाहीत. आता तुमच्याकडे तर फार कमी लोक आहेत, पण ज्यांनी अनेकांनी फॉर्म भरला आहे, ज्याचा नंबर आला आहे, पण लॉटरी लागली नाही, पण कागदपत्रच नाही आहेत, असे किती लोक आहेत हात वर करा. कागदपत्रच नाही आहेत. गुलाबी पास नसेल हा भाग वेगळा, पण कागदपत्रच नाही आहेत, कमी लोक आहेत. होय होय होय, माडाची ते करू आपण. आता ज्यांनी फॉर्म भरला, मामा ऐका मामा, ज्यांनी फॉर्म भरला पण तुम्हाला म्हाडाकडून नंबरच आला नाही, असे किती लोक आहेत. त्यावेळेला फॉर्म भरला पण नंबरच आला नाही, हा भाग वेगळा. आता जो गिरणी कामगार दुर्दैवाने निधन पावला, त्याच्या वारसाच्या प्रक्रियेमध्ये अडचणी येतात. काय येतात अडचणी, तर आपण असं म्हटलंय की गिरणी कामगार समजा पुरुष होता, त्याचं निधन झालं, तर त्याची पत्नी ही वारस म्हणून सिद्ध होते पहिल्या टप्प्यात. पण जर मुलगा आणि मुलगी असेल तर त्या मुलाने आणि मुलीने आपल्या आईला हक्क सोडपत्र द्यावं. आता ज्यांनी कोणी हे केलं, हा कायदा केला, आता मुलगा हक्क सोडपत्र देतो किंवा मुलगी हक्क सोडपत्र देते, मुलगा म्हणतो मी देणारच नाही आईला. अशा आमच्याकडे केसेस आहेत. 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे, 1 मुलगा 1 मुलगी आईला हक्क सोडपत्र देतो आणि 1 मुलगा देतच नाही. तुम्ही मला सांगा, याच्या बाबतीतला निर्णय आपण घेतला पाहिजे की नाही, की पत्नीला द्यायचा. काय घ्यायचा की नाही निर्णय, पत्नीला देऊन टाकायचं ना घर. आणि समजा पत्नी गिरणी कामगार होती आणि तिचं दुर्दैवाने निधन झालं, तर पतीला द्यायला पाहिजे की नाही द्यायचं. तुम्ही होय पण म्हणत नाही, नाही पण म्हणत नाही. आता पत्नी होती तर तुम्ही नाही म्हणता, म्हणजे पती होतं तर पत्नीला द्यायला पाहिजे. आता पत्नी होती तर तुम्हाला नको आहे का, पाहिजे ना. त्यामुळे मुलांचं आणि मुलींचं हक्क सोडपत्र आपण का घ्यावं, क्रमांक 1. क्रमांक 2, तुमची पात्रता निश्चित झाल्यानंतर सुद्धा 15 दिवस वाट बघावी लागते. का तर तुमच्यावर कोणतरी ऑब्जेक्शन घेतो. त्यामुळे हे ऑब्जेक्शन सुद्धा रद्द करावं अशी मागणी मी आणि प्रकाशराव माननीय मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, ही पात्रता जी सुरू आहे, या पात्रतेनंतर खरा तर मुद्दा असा आहे की 1-1-82चा पात्रतेचा मुद्दा आहे. पण अनेक गिरणी कामगार असे आहेत, 1965ला गिरणीमध्ये लागले आणि 1981ला बिचारे कंटाळून निघून गेले. 15 वर्ष 20 वर्ष काम केलं आणि 1981च्या संपामध्ये गावाला निघून गेले. त्यांना तर फॉर्म पण भरता आला नाही, कारण का तुम्ही पात्रता केली, तुम्ही म्हणजे त्या लोकांनी 1-1-82ची पात्रता केली. तर माझं प्रकाशरावांना म्हणणं आहे की आपण या विधानसभेमध्ये 1-1-82च्या आधीचा जो गिरणी कामगार होता, ज्याने 15-20 वर्ष गिरणीमध्ये काढली,
त्या गिरणी कामगाराला सुद्धा न्याय दिला पाहिजे की नाही? दिला पाहिजे की नाही? बघा तुमच्या आवाजातच दम नाही. तो दिला, असा टाळ्या नाही वाजवायच्या. दिला पाहिजे की नाही? बघा अनेक हात खाली आहेत म्हणजे नको. तुमच्या घरावर काहीच प्रॉब्लेम होणार नाही, तुमची घरं त्यांना नाही द्यायची. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की 1182ला तुम्ही पात्र आहात, पण तुमची पात्रता निश्चित होत नाही. ऑनलाईनमध्ये तुमच्याकडे ईमेलच नाही. ईमेल आहे का? ईमेल कोणाकडे नाही? हात वर करा. बघा हात तर कमीच आहेत. ईमेल नाही. आपण आज निर्णय घेऊ की जर तुम्हाला ईमेल भरता येत नसेल आणि तुम्ही मोबाईल नंबर बदलणार नसाल आणि तुमच्यापर्यंत संपर्क कसा करायचा हे जर तुम्ही आम्हाला सांगितलं तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये ईमेलचा निर्णय घेऊन त्या ईमेलला आपण या फॉर्ममधून बाजूला काढू शकतो. पण तो निर्णय सर्वस्वी तुमच्या हातामध्ये आहे. आता काय कशावर नाही ना, ॲड्रेस बदलले आहेत. तसं करूया. आता ॲड्रेसची गडबड अशी आहे, मागच्या आठवड्यामध्ये आपण 800 पत्र पाठवली ज्यांना घर तयार आहे. बॉम्बे डाईंग श्रीनिवासचं, त्यांनी फक्त बँकेत जायचं, मुंबई बँकेत जायचं, पैसे घ्यायचे, पत्र घ्यायचं, म्हाडामध्ये यायचं. आता ते 800 ना आम्हाला शोधावं लागतं आहे. त्याला फोन कर, बाबा आला की नाही, हा कुठे गेला, याला शोध, पत्र घे. त्याच्यामुळे ॲड्रेस बदलले आहेत. मग तुला आधार सरकारचाच असेल, काय घाबरू नको, तो लांब उभा आहे एकटा. प्रकाशराव याला आधार आपण देऊ, तू नंतर भेट, बस खाली. एकच माणूस आहे या हजारो लोकांमध्ये ज्याचा आधारच नाही. त्यामुळे आपण आधार कार्डवर तुमची नोंदणी पात्र करण्याचा प्रयत्न करू. बरोबर आहे? तर तुमचे सगळे प्रश्न संपवतो आताच. आणि तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे सगळ्यात मोठा, आता तुम्ही सुद्धा कसे ऐका मामा आहे, हा बरोबर आहे, हे यांना आता भेटतो मी, थांबा नंतर. हा त्याला भियायला आहे, आपल्याला काय भियायला? हा बघा, BIFR कायदा ज्याला माहिती ना तो खरा गिरणी कामगार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जी भीती आहे, ऐक, की आपल्याला मगाशी कोणीतरी उल्लेख केला की आपल्याला घर लागलं, तर 30% गिरणी कामगारांचं दुर्दैवाने निधन झालं. आणि त्या दुर्दैवाने निधन झालेल्या गिरणी कामगारांचा वारस आहे. वारसाच्या बाबतीमध्ये छोटासा कार्यकर्ता आहे पण खूप मेहनत करतो, तेजस कुंभार. त्याला मी पटवून सांगितलं की अरे बाबा रे, कदाचित तुला माहिती नसेल की जे गिरणी कामगार इथे बसले ते खरे गिरण्यानंतर होत आहे का, मुंबईमध्ये एजंट आहेत. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सुद्धा लय हुशार आहेत. तुम्ही काय करता, जाऊ दे राव, 200ची नोट आहे देऊन टाका. आता एक गिरणी कामगार मलाच बाहेर भेटला म्हाडामध्ये, आपला बिचारा पिशवी घेऊन उभा होता. तर मी बाहेर पडलो चालत. तो मला म्हणाला, साहेब मला माहिती होतं ह्याला माझं नाव पण नाही माहीत. म्हटलं काय झालं मामा? काय हो, पात्रच होत नाही, गेले 4 वर्ष फेरी मारतोय. म्हटलं मग तुमची काय ओळख आहे का आतमध्ये? ते म्हटलं माझी नाही बाबा ओळख. काय नाही म्हणाले, सुनील राणे काहीतरी करतील अशी अंदाज आहे. मलाच विचारतो. तर म्हटलं नाही बाबा मामा, माझ्याकडे काय नाही. बघा बघा काय तुमची सेटिंग आहे का? मलाच म्हणतो सेटिंग आहे का बघा, तुम्हाला बी काहीतरी देऊ. आता मी डोक्याला हात लावला, म्हटलं मामा आता मला तुम्ही सेटिंग लावताय. त्याच्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे, एक दमडी सुद्धा कोणाला देऊ नका. एक दमडी सुद्धा. तुम्हाला वाटलं खूप पैसे जपून ठेवा, एक दमडी सुद्धा कोणाला देऊ नका. आणि खरा जर एजंट तुम्ही पकडलात तर तुम्हाला मी 50,000 रुपये इनाम देईन. त्या एजंटला जेलमध्ये घालू आपण. एकही एजंटला तुम्ही पैसे देऊ नका. आता बघा टाळ्या वाजवतच नाही, हा प्रॉब्लेम इकडे आहे. आता एक गिरणी कामगार आणखीन भेटला, गावावरून आला होता. अशी नोट बांधून आणली होती 2,000 हजाराची. अरे म्हटलं मामा ही चालत नाही. मला हळू डोळा मारला त्याने. मला म्हणाला म्हणून तर घेऊन आलोय.
पिशवीतला काढली आणि मला म्हणाला हे बघा चालते का? म्हटलं काय हो? नाही हो, ती पडून होती. पोराला म्हटलं काय करशील? पोरगा म्हणाला तुम्हाला दिली बाबा. पोरगा लय हुशार, पोरापेक्षा बाप हुशार. आले वडील मुंबईला, आता तिकडे मी बसलेलाच असतो. अशी पुरचुंडी रबर बिबर बांधलेली. अरे म्हटलं बाबा ही रद्द झाली. मला म्हणाली रद्द झाली तर कमी पैसे घे, पण घेऊन टाक. तुम्हाला कधीतरी पुढची लॉटरी, प्रकाशराव, पुढची लॉटरी जर करायची झाली याच्यानंतरची, तर ती लॉटरी आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्येच करू असा निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही घ्यायला सांगू. आणि त्यामुळे तुमचे सगळे प्रश्न पुढचे तास 2 तास लागले तरी इथे बसू आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांना तुम्ही शांतपणाने विचारलात तर सगळी उत्तर आपण देऊ. अपात्र होत असलेल्या गिरणी कामगाराला सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये जाऊ. सरकारचं, विशेष करून शिंदे साहेबांचं आपण मनपूर्वक टाळ्यांच्या गजरामध्ये जोरदारपणाने अभिनंदन करूया अशी विनंती करतो आणि माझं वक्तव्य संपवतो. घालवल्यानंतर ज्या पद्धतीनं संप झाला आणि संपानंतर सगळेच्या सगळे गिरणी कामगार हे सगळे अगदी खूपच वाईट अवस्थेमध्ये आले. या सगळ्यानंतर एका बाजूला संघटना, दुसऱ्या बाजूला राज्यकर्ते, या सगळ्यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं वेगवेगळे निर्णय झाले आणि त्या सगळ्या निर्णयांच्या मधला एक अतिशय महत्त्वाचा निर्णय म्हणजे गिरणी कामगारांना घरं देण्याबद्दलचा निर्णय. परंतु दुर्दैवानं असं होत असते की सरकारचं काम म्हणजे नेहमीच आमचे सुधीरभाऊ मुनगंटीवार सुद्धा कधी कधी आम्हाला सांगतात, सरकार हे गेंड्याच्या कातरीसारखं आहे, रोज जसा चपकाचा फटका द्याल तसं ते पुढं जाईल, नाही तर आणि परत तसंच थांबेल. आणि कळत नकळत त्या सगळ्या घटनाक्रमांमुळे सुद्धा अनेक वर्षानंतरचा हा निर्णय मूर्त स्वरूप येण्यासाठी आपणा सगळ्यांना खूप धावपळ, धडपड, संघर्ष, आंदोलन, मोर्चे करावे लागले. मला आठवतंय मुंबईमध्ये एकदा असाच पद्धतीचा कोरोनाच्या पिरियडमध्ये सुद्धा मोर्चा होता आणि त्या कोरोनाच्या पिरियडमधल्या मोर्चाला आपणा सर्वांना भेट आणि वेळ सुद्धा मिळत नव्हती. पण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी सन्माननीय मुख्यमंत्री तत्कालीन उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटलो. वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या निवेदनांच्या माध्यमातून सरकारला जागा करायचा प्रयत्न केला. या सगळ्या धावपळ धडपडीला खऱ्या अर्थानं परवाच्या विधिमंडळामध्ये लक्षवेधी मांडल्या. आता गोमू सुर्वेंना मनातल्या मनात जरा म्हटलं काय आता ह्यांना काम नाही, पण मी गेलो आणि बघितलं तर स्वतः राणेसाहेब तिथं त्यांचे सगळ्या सहकार्याने घेऊन होतो. मला आश्चर्य वाटलं की एवढी मोठी माणसं सुद्धा आमच्या सगळ्या माणसांसाठी काम करतायत. आणि त्याच दिवशी आम्ही सगळ्यांनी संकल्प केला की जेवढं काम करता येईल तेवढं गिरणी कामगारांच्यासाठी करायचं. आणि त्यानंतर आज दिघे साहेब बोलले, त्यांचे सगळे सहकारी इथले असतील, राज्यातले असतील, ते सगळे लोक आम्ही त्यांचे प्रतिनिधी होतो असं म्हणायला काही हरकत नाही. जे काय काम करायचं ते संघटितपणानं, अत्यंत तळमळीनं आणि लोकांना न्याय द्यायच्या भूमिकेनं करायचं अशा पद्धतीचा संकल्प करून जिथं जिथं जेवढं शक्य होईल तेवढं सरकार दरबारी आपलं म्हणणं मांडायचं आणि आपल्या लोकांना न्याय द्यायचा अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण काम केलं. त्या सगळ्या कामाच्या माध्यमातून एका बाजूला गिरणीच्या बाबत संनियंत्रण समिती सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये घोषित केली. आमचीच लक्षवेधी होती आणि त्या लक्षवेधीच्या निमित्तानं सन्माननीय सुनीलजी राणे साहेबांच्या अध्यक्षतेखालची समिती केली आणि त्या माध्यमातून या कामाला अत्यंत चांगल्या पद्धतीने गती आली. खरं म्हणजे 2 ते 3 ड्रॉच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या सह्याद्री अतिथीगृहावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही सगळेजण उपस्थित होतो. आता त्या सगळ्या ड्रॉमध्ये मग ती बॉम्बे डाईंगचा होता, आणखीन कुठला होता, त्या सगळ्या ड्रॉमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं राणेसाहेब हे काम करतायत आणि त्याचबरोबर लोकांबरोबर त्यांची अटॅचमेंट सुद्धा बघितली. आणि मग मला क्षणभर असं वाटलं की त्यांच्या तुलनेनं आमचं काम खूपच कमी आहे, आम्ही फक्त पोस्टमनचंच काम करतोय असं मला लक्षात आलं. म्हणून मी त्यांना विनंती केली की आजच्या कार्यक्रमामध्ये ते आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करतील, पण केवळ मार्गदर्शन नाही तर तुमच्या सूचना 2 माईक तुमच्याकडे आम्ही देऊ त्यांचं भाषण आटोपल्यानंतर आणि आपल्या सगळ्यांच्या सूचनांना योग्य त्या पद्धतीनं मार्गक्रमण करून पुढच्या टप्प्यामध्ये आपणा सर्वांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं या गिरणी कामगारांना घरं मिळण्याचा जो काही एक अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रम आहे तो पूर्णत्वाला जाण्यासाठी जे काही धावपळ धडपड करायची आहे त्याचं एक नियोजन आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करण्याची दिशा घेऊनच आपण सगळेजण जाऊया. आता अनेक कार्यक्रम आम्ही घेत असतोय, राजकारण आहे म्हटल्यानंतर रोज काहीतरी मेळावे घेतोय, वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम घेतोय. आता त्या सगळ्या कार्यक्रमाला आमचा एक सेटअप ठरलेला असतो, त्याप्रमाणे तिथली माणसं येत असतात आणि आम्ही सगळेजण पेंडॉल भरत असतोय. पण त्या सगळ्या राजकारणातल्या सगळ्या कार्यक्रमांपेक्षा सुद्धा आज कुणालाही न बोलवता ज्याचं ते आलेले कोण असतील तर हे सगळे उपस्थित असणारे गिरणी कामगार आहेत. काल मी मुंबईहून आलो
आणि येताना मांडव बघितल्यानंतर मी आमच्या विजू सारंगला आणि विजू आरडेला म्हणणार आहे, तुमचं डोकं फिरलं का, एवढा मोठा मांडव घातला तुम्ही? ते मला म्हटले, अध्यक्ष इतके फोन आम्हाला यायला आहेत सगळीकडून, लोक येणार, तुम्ही काय काळजी करू नका. मी म्हटलं अरे बाबा, हे काय आमचे कार्यकर्ते नव्हेत, ही सगळी माणसं ही गिरणी कामगार आहेत, त्यांचे वारस आहेत, आणि हे सगळे समजा आले नाही तर आपली अडचण होईल. पण मला खात्री आहे, प्रश्न महत्त्वाचा असला, आपल्या जीवाभावाचा असला, की माणसं कशी जमू शकतात, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्या प्रश्नांना अत्यंत चांगल्या पद्धतीचं न्याय देण्याबद्दलची भूमिका घेऊन एका बाजूला म्हाडाची यंत्रणा, दुसऱ्या बाजूला आदरणीय सुनीलजी राणे साहेब आणि आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ह्या सगळ्यांना जितका पाठलाग करता येईल तेवढा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पुढे जाऊ. विधिमंडळामध्ये आम्ही केलेल्या भाषणानंतर त्याच वेळेला मीटिंग घ्यायची ठरली, आणि त्या मीटिंगच्या वेळेला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी 3 महिन्यांमध्ये आपली पात्रता निश्चित करण्याबद्दलचं धोरण जाहीर करायला म्हाडाला सांगितलं. साहजिकच ऑनलाईन फॉर्म भरायला सुरू झाला. ऑनलाईन फॉर्म भरायला सुरू झाल्यानंतर आमच्या सगळ्या गिरणी कामगारांना कितपत लक्षात येतंय, कितपत लक्षात येत नाही, काही चुकतायत, काही लोक ऑनलाईनमध्ये सुद्धा पैसे मिळवायचं काम करायलेत. ऑलरेडी साहेब, मी आजऱ्यात ज्या वेळेला फिरतोय, मीटिंग घेतली की काम संपलं की त्या मीटिंगचं काम संपल्यानंतर 2-4 वयस्कर माणसं येत आहेत. काय झालं, आमच्या गिरणी कामगारांचं काय करताय बाबा? मी त्यांना सांगतोय आम्ही कामात आहोत, निश्चितपणे न्याय देतोय. मग एखादा त्यातला जरा हुशार असतोय, आगाव असतोय असं म्हणूया, ते म्हणतो आम्ही मरायच्या आधी देतेसा काय कवा देतेसा, असं सुद्धा म्हणणारी माणसं आहेत. कारण माणसांची वय संपत निघालीत. त्या सगळ्या माणसांसाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा कालबद्ध प्रोग्राम घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब, या विभागाचे मंत्री आणि ते सुद्धा अत्यंत पॉझिटिव्ह आहेत, ते सन्माननीय अतुलजी सावे साहेब, या सगळ्यांच्या बरोबर योग्य समन्वय साधून पुढच्या टप्प्यामध्ये ऑनलाईन केवळ नोंदणी नव्हे, पात्रता निश्चित झाल्यानंतरच्या लॉटऱ्या असतील, त्या लॉटऱ्यांच्या माध्यमातून कोण पनवेलला जायचं आहे का नाही हा मुद्दा आहे. सन्माननीय अतुलजी दिघे साहेबांनी सांगितलं, जर मुंबई आमच्या हक्काची आहे तर त्या हक्काच्या मुंबईवर ज्या पद्धतीनं तत्कालीन काळामध्ये आरक्षण करताना तत्कालीन लोकप्रतिनिधींची चूक केली आणि आमच्या हक्काचं कुठल्या तरी बिल्डरच्या घशात घातलं, ते सुद्धा परतून घेण्यासाठी राणेसाहेब आपल्याला काम करावं लागेल, एवढीच आपल्याला विनंती करतो. ज्या सूचना असतील, ज्या शंका असतील, त्या सगळ्या शंकांना योग्य पद्धतीनं मार्गदर्शन आपण करावं आणि पुढच्या टप्प्यामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं कालबद्ध प्रोग्राम राबवून या सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्याची संधी आम्हाला द्यावी, अशा पद्धतीची विनंती करतो. ऑनलाईन फॉर्ममध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या शंका आहेत. काही लोकांनी अजून अर्जच भरलेले नाहीत. काही लोकांना असं वाटत होतं की बाबा हे काय मिळणार नाही तर अजिबातच नाही. मला काही लोक इतके भेटलेत